तर मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच अंगणवाडी सेविकांसाठी मदतनीससाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे, कारण त्यांना आता भाऊबीज निमित्त सरकारकडून भेट देखील मंजूर करण्यात आली आहे आणि याबाबतचा अधिकृत शासन निर्णय आपण आता पाहू शकणार आहोत। हे पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत, तसेच हे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, ही सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला, तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा GR काय सांगतो ते आपण पाहूया। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचा हा शासन निर्णय असणार आहे। यामध्ये प्रस्तावनेमध्ये स्पष्टपणे काय सांगितले बघा की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षातील भाऊबीज भेट प्रत्येकी रुपये 2000 प्रमाणे अदा करण्याबाबत शासनाच्या एक विचाराधीन बाब सुरू होती की 2000 रुपये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना भाऊबीज निमित्त गिफ्ट द्यायचं। आपण पाहत असतो की अंगणवाडी सेविकांना मोठ्या प्रमाणावर सर्व सरकारी कामांचा लोड असतो। लाडकी बहीण योजनेची कामं असतील, तसेच मातृवंदना योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, अशा सर्व योजनांची कामं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना करावी लागतात आणि त्यामुळेच त्यांना काही प्रमाणामध्ये भाऊबीज निमित्त मानधन देण्याबाबत सरकारच्या विचारामध्ये एक बाब होती आणि त्या संदर्भात आता निर्णय देखील घेण्यात आला आहे। निर्णय काय आहे तर बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस दोघींना देखील या ठिकाणी बघा कर्मचाऱ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये 2000 प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन निर्णयाद्वारे या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजेच की लक्षात घ्या की आता ही मंजुरी झाली आहे आणि हे पैसे आता त्यांना जमा देखील होणार आहेत। आता यामध्ये काय सांगितलंय बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे खालचा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषणात करण्यात येत असून होणारा खर्च भागवण्यासाठी मागणी क्रमांक, जी कुठली मागणी होती त्या मागणी क्रमांकानुसार रक्कम किती दिली आहे तर त्यामध्ये स्पष्टपणे बघा रक्कम देखील सांगितली आहे। तर रक्कम असणार आहे 40,61,30,00,000 रुपयांचा निधी हा एकात्मिक बाल विकास विभाग अथवा महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता भाऊबीजची भेट ही सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे। यामध्ये बघा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट तात्काळ अदा होण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी। म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला यासाठी दिवाळीपर्यंत थांबण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसणार आहे। याचा शासन निर्णय आला आहे। याचा निधी देखील आता महिला व बाल विकास विभागाकडे निधी देखील वर्ग करण्यात आलेला आहे। म्हणजेच की येणाऱ्या साधारणपणे 10 ऑक्टोबरच्या आधीच दसरा झाल्यानंतर याची कार्यवाही प्रक्रिया सुरू होऊन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघांच्या बँक खात्यावरती सरकारच्या वतीने हा निधी प्रत्येकी किती रुपये असणार आहे तर प्रत्येकी लक्षात घ्या हा निधी असणार आहे प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे जमा केला जाणार आहे आणि त्याच्यामुळेच ही एक आनंदाची बातमी सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकरता असणार आहे। त्याच्यामुळे ही व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका। तसेच याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।